उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये नागपूरच्या राम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण करणार आहेत। राम मंदिरामधल्या दानचोरीच्या विरोधात ठाकरेंचं हे आंदोलन आहे। नागपुरातील राम मंदिर परिसरामध्ये ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन होणार आहे। काही वेळातच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी रामरक्षेचं पठण करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा देखील इथे होणार आहे। थेट आपण रामनगरच्या परिसरामध्ये जाऊया। श्रीराम मंदिराच्या परिसरात आपण अधिक माहितीसाठी थेट आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा आंदोलन आता काही वेळातच सुरू होणार आहे, एकूणच काय नेमकी तयारी तिकडे आहे? बघा, राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महाराष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केलं आहे। याआधी पक्षानं मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात केली, पण आता आंदोलनाचा दुसरा भाग हा नागपूरमध्ये होतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यक्षेत्र असलेल्या नागपुरात या रामनगर राम मंदिर परिसरात हे आंदोलन होते। उद्धव ठाकरे आज सकाळी या आंदोलनासाठी नागपुरात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मेरिडियन ब्ल्यू या हॉटेलमधून ते निघतील आणि ते त्या राम मंदिर आंदोलनाची एकूण जी काही घोषणा झाली आहे राम रक्षा पठण करतील आणि त्यानंतर एक व्यापक भूमिका या आंदोलनासंदर्भातली ते जनतेसमोर मांडतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह RSSच्या नेत्यांनाही या राम मंदिर आंदोलनासंदर्भात माहिती आणि आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं। आज सकाळपासून संजय राऊत यांनी या आंदोलनाचा आढावा घेतला। गेले 4 दिवस ते ठाण मांडून आहेत। त्याआधी आपण नागपुरात बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेली पोस्टर्स महापालिकेनं हटवल्यानं वाद निर्माण झाला होता। काही शाब्दिक बाचाबाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी शिवसैनिकांची झाली, त्यामुळे या आंदोलनस्थळी कुठचाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी पोलीसही दक्षता सांभाळून घेऊन आहेत, जागरूक आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न आहेत की कोणताही अनुचित प्रकार घडू नये। पण शिवसैनिकांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे की राम भक्त सगळेच आहेत आणि या सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, कारण राम मंदिरात दानपेटीत झालेल्या या चोरीचा हा मुद्दा आहे। त्यामुळे कुठलंही राजकारण विरहित हे आंदोलन आहे, त्यामुळे सर्व पक्षीय आणि जनतेला या आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केलं गेलेलं आहे। धन्यवाद दिनेश, एकूणच माहिती